महायुति के पहले शीत सत्र का आज आगाज हुआ है। इस दरमियान भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान परभणी में हुई हिंसा को लेकर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया साझा की है। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। विदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन आहे आणि विदर्भाला प्रामुख्याने न्याय देण्याकरता विदर्भातील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता या अधिवेशनाचं महत्त्व आहे। नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातली जनता जी मंत्री महोदयाला भेटण्याला येणार आहे किंवा मंत्री महोदयाकडे येणार आहे त्यांच्या साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल आणि सरकारने जो मॅनिफेस्टो दिला आहे, जाहीरनामा दिला आहे जनतेच्या विकासाचा, तो जाहीरनामा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पूर्ण करेल। खरं तर विरोधकाची पायाखालची वाळू घसरली आहे। त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे। जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल। आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करता आहे, जनादेशाला डावलतात आहे। जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे। संविधानाने जनतेला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तो मतदान केल्यानंतर जनतेला या पद्धतीने क्रिटिसाइज करणे म्हणजे ईव्हीएमवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे। आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तुस्थिती आहे तपासली पाहिजे, काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं।